नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आला तुम्ही? आम्ही कडावरून. तर आपल्या सिकंदरचं नियोजन मथुर बरोबर पालाला, तर म्हणजे कोणी केला होता नियोजन? नियोजन सोनू बपतराव यांनी केलेला होता. नियोजन कधी झालं तुमचा? नियोजन 3-4 दिवसापूर्वी झालेला. तर आता तुमच्या दावणीला किती बैल आहेत? आता आमच्या दावणीला 3 बैल आहेत. कोणकोणती? राजा, सिकंदर आणि नवीन खरेदी केलेले आता वासरू मल्हार. मल्हार. तर आता म्हणजे तुमचं गट पण झाला, सेमी पण झाला, तुम्हाला काय वाटतंय? आज आम्हाला वाटतंय की आज आम्ही 1 नंबर करणार. आणि मथुरच्या गळ्यात पळायचं प्रत्येक गाडा मालकाचं स्वप्न असतं, तर ते तुमच्या सिकंदरचं झालंय. तर आमचंही स्वप्न होतं पळायचं, आज ते पूर्ण झालं. तर तुमच्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे म्हणजे असं फिक्स? आमच्या गाडीचा ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर चांदप, अरुण ड्रायव्हर आणि जय ड्रायव्हर बुरकुले. आज गाडी कोणी हाकलली? आज गाडी पंकज ड्रायव्हर चांदप. आणि मथुर ना सिकंदरचा पुढे नियोजन होईल का? 100% होईल. 100%. अजून आता परवा आपला मैदान आहे इताड्याचा, तिथे अजून नियोजन झालेलं नाही, पण चालू आहे नियोजन. सिकंदरचा दिसेल का आपल्याला अड्ड्यात? सिकंदर अड्ड्यात दिसणार. तर आता आपल्या मुंबईमध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा मैदान आहे गटाचं, तर त्याविषयी काय वाटतंय? मुंबईमध्ये तर पहिल्यांदाच बैल गटाला आज पळाला ह्या सीझनला, आणि बैल खूप पळाला. गेल्या वर्षी ह्याच मैदानात आम्ही 2 नंबरचे मानकरी झालेलो होतो फायनलला. आणि हा सिकंदर नाव कोणत्या म्हणजे तुम्ही ठेवलं आहे का? पूर्वीपासूनच त्याचं नाव सिकंदर आहे. तुम्ही कधी खरेदी केली? आदत असताना का? 1.5 वर्ष झालं ही आम्ही खरेदी केलेली आहे. पण बैल चौसा होता, आदत होता काय? बैल चौसा होता. चौसा असताना खरेदी केली. तर सिकंदर आणि मथुरची आज जोडी पळाली, तर पब्लिकला पण आवडली ना? तुम्ही डायरेक्ट धप्पा दिला सगळ्यांना? हो, कुणालाच पायरा माहिती नव्हता, फक्त दोन्ही मालकांना पायरा माहिती होता, आम्हाला सुद्धा नव्हता माहिती. आज मैदानात आलो आणि पायरा समजला आणि सगळ्या पब्लिकला आज धप्पा दिला. आणि तुम्हाला जेव्हा पायरा समजला आपला मथुर आहे, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? आनंद मावत नव्हता की मथुरच्या जोत्यात आज आपला बैल पळणार. तर तुमच्या बैलाची वैशिष्ट्य काय आहेत? आमच्या बैलाची वैशिष्ट्य अशी आहे का ज्या गाड्या कुणाला मरत नाही त्या गाड्या हा येडी खोपडी सिकंदर मारतो. आणि तुमच्या याला खानपाणी काय सिकंदरला? खानपाणी सर्व बैलांना असतो, तसंच आपल्याही बैलाला आहे. पण व्यायाम व्यायाम फक्त चालवणे, पवनी हाच व्यायाम आहे. आणि किती दिवसातून काढता तुम्ही अड्ड्यात? 3-4 दिवसांनी अड्ड्याला निघतो आमचा बैल. आणि आता तुमचा नियोजन म्हणजे या अड्ड्याचा किती गुलाल झालं या सीझनचं? या सीझनचे आमचे 10-12 गुलाल झाले. आणि मागच्या सीझन? मागच्या सीझनला बैल गुलालातच होता, फक्त एक गाडी पडलेली ना. तुमचा सिकंदरने काय अनुभव दिला आहे म्हणजे अशी कोणती शर्यत होती त्याच्यामुळे तुम्हाला समजला की सिकंदर आपलं नाव करेल? अशा खूप साऱ्या शर्ती आहेत ज्या आमच्या गाड्या ज्यांनी मारलेल्या, त्या गाड्या सिकंदर आल्यावर आम्ही त्यांच्या गाड्या मारलेल्या आहेत. म्हणजे बदला घेतला तुम्ही? बदलाही घेतलेला आहे आमच्या मग आता पुढचं नियोजन काय तुमचा? आमचा नियोजन पुढचा असं आहे का लवकरच आम्ही एक मोठी बिनजोड खेळणार. आणि 31 तारखेला एकविराई केसरी तिथे नियोजन असेल का? गेल्या वर्षी आपला सिकंदर तिथे गुलालाचा मानकरी आहे, याही वर्षी तिथे दिसणार आपला बैल. चालेल, धन्यवाद दादा तुमच्या पुढील वाट. धन्यवाद, तुम्ही आमची मुलाखत घेतली. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर तुम्ही कुठून आलात? आम्ही कशेलेवरून आलो आहे. आमच्या बैलाचं नाव आहे शिवा. निसर्ग धाबाच्या नावाने बोलतो. कैलास शेठ मते निसर्ग धाबा कशेले या नावाने बोलतो बैल. तर आजचं नियोजन कोणी केलं? आजचा नियोजन शेठनीच केलेलं. कोण? कैलास शेठ. तर हा नियोजन आधीच झालता का? आधीच झालेला होता. कोण आहे तुम्हाला आज पाहिला? आम्हाला पैरा बगीरा बगीरा मानवलीकरांचा. तर तुमची ही खरेदी कितीची आहे? खरेदी 12 लाखाची आहे. ही कधी केले? आत्ता याच वर्षी केले. हां, 1 वर्ष. म्हणजे बैल आदत होता, दुसरा होता का होता? दुसरा होता. कुठून गेले? हा इथून 40 गाव. 40 गाव. बबलूबाई. आणि शिवा नाव तुम्ही ठेवला का? त्याही तिकडूनच ठेवलं. शिवाचे वैशिष्ट्य काय? शिवाचे वैशिष्ट्य सांगाल तेवढे कमीच आहे. 4 खांदे पलतो. आणि आतापर्यंत फिरायला किती वेळा पळालाय? फेऱ्याला ना आम्ही फेरा नाही मारित, शर्तींना. म्हणजे आज घाटाचा घाटाला पलतो तो सारखा, वरती होता पलत होता. घाटावर कुणाकडे असतो बैल? हा घाटावरती ह्याच्याकडे असतो आपला
अनिल डोंबले. तिकडे कोण नियोजन करतो तिकडे तोच करतो अनिल डोंबले. आणि तिकडे ड्रायव्हर कोण असतो ड्रायव्हर असतात आपले अटील driver. ना आज कुणी गाडी हाकलली आपली कार्तिक कार्तिक ड्रायव्हर एकविरा हा. आणि तुमचा नियोजन म्हणजे आज परफेक्टच होता. हा परफेक्ट नियोजन तर अजून पुढचं नियोजन आहे काय आहे ना पुढचं नियोजन. आता बघू काय. तर तुमची याच्याकडची काय अपेक्षा आहे नंदी कशी आपल्या आमच्याकडे जे अपेक्षा आहे आमचा एक नंबर काढायला पाहिजे. एक नंबर आज आज. आणि तुमच्या दावणीला किती बैल आहेत आमच्या दावणीला 2 बैल आहेत. कोण कोण शिवा आणि विराट. विराट. आणि मग तुमचा आज गट झाला फायनल झाला तुमचा आनंद काय होता आनंद आज आम्हाला भरपूर आनंद आहे. गाडी कुणाची नावाने पलते हे निसर्ग धाबा कैलास शेट मध्ये निसर्ग धाबा बिनजोडला पण आम्ही गाठला बिनजोडला. आज कुणाच्या नावाने पळाली आज मानिवली चायना ग्रुप मानवली. आणि मग आता तुम्ही एकविरा केसीला असाल का नाही हो असणार. आणि मग आपला शिवा आणि ह्योच असणार बघिरा. भगीरथ. आणि पुढचं नियोजन पुढचं नियोजन तोच असणार. भगीरथ. आणि मागच्या सीझनला किती गुलाल झालं मागच्या सीझनला पण झाले 2-3 गुलाब झालेले आहेत. आम्ही जास्त वरती नाही पळवला गटामध्ये. बिनजोडला तो कंटिन्यू असतोच गुलाबात. बिनजोडला कोण पायरा असतो बिनजोडला कोण पण असतो. किस्मत घरची गाडी असते आमची. किस्मत आणि शिवा. मुंबईचा ड्रायव्हर. आणि आताच आपल्या मागे ते 2 वास्तू खरेदी केलेत ते आपल्या मशातून केलेले आहेत. ते माझे आहेत. ते तुमचे आहेत का? मुंबईचा ड्रायव्हर कोण असतो? मुंबईचा ड्रायव्हर कोण आहे तुमचा पंकज भाऊजी. सचिन भाऊजी. आपलं सचिन दादा. आणि बैलाला आपल्या खानपाणी काय आहे? खानपाणी काय आपण रेग्युलर आहेतच. आणि किती दिवसावर तुम्ही शर्ती करता दिवस आठच असतो शर्ती. बैलाला व्यायाम काय देतो? बैलाला व्यायाम काय असतो व्यायाम काय नसतो. चला आपलं रोज उठलो चाललो शर्तीना उठलं सुटलं चालू शर्तीला. तर धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिनंदन भाऊ. नाही माईक आहे तिथला आवाजच नाही ना. तर सध्या बिनजोड काल गाजवलेला किस्मत कशिलेकरांचा. तर आज आपण याची मुलाखत घेऊया. तर नमस्कार दादा. तर आजचा नियोजन कसा होता तुमचा? नियोजन आमचा भारीच होता. म्हणजे कुणी गेलता आज आमच्या भाऊनी केलं नियोजन. तर प्रभाकर भाऊ. किस्मतला पायरा कोण आहे आपल्या? किस्मतला पहिला लक्ष होता लक्ष कुठला? खेरणीचा. हा नियोजन कुणी गेलता? भाऊनी केलं. मालकांनीच स्वतः केलं. मालकाने. आणि म्हणजे आता तुमचा गट झाला म्हणजे गट पण झाला आणि सेमी पण झाला. तुम्हाला काय वाटतं आता? आता आम्हाला वाटतं आमच्याकडून आमची अपेक्षा आहे बैलाकडून आज 1 नंबर करायला पाहिजे. कितवी सेमी होती आणि गट पण किती होता ते पण सांगा ना. सिमी पहिला होता आणि गटाला किती पहिलाच तास पब्लिक आणि सेमीला सिमीला पण पण पाहिलं. हा. आणि ही खरेदी कुणी केली ही खरेदी आमच्या भाऊनीच केलेली आहे. प्रभाकर भाऊ दिसले. आणि म्हणजे कधी केली ती खरेदी? ही खरेदी आता 2 वर्ष झाले पाहिजे. आधी असणे का चौथा होता? आजच असतं बारीक असतं. कितीची होती खरेदी? ही खरेदी कमीत कमी 1 लाख रुपयाची खरेदी. कुठून केली ती? ही 40 गावशी केलेली. 40 गावची. हा कुणाच्या नावाने बोलतो? हा प्रभाकर भाऊ. आणि आज आशीर्वाद कन्स्ट्रक्शन. आज कुणाच्या नावाने म्हणजे इथं गटाला? गटाला पण भाऊच्या नावाने. आशीर्वाद इंटरप्राइजेस प्रभाकर शेठ दिसले. मग बैल आपला घाटावर असतो का मुंबईला? मुंबईला जास्त. घाटावर कधी जातो? घाटावर नाही जायचं. अजून एकदा पण नाही जातो लगेच येतो बाई. घाटावर कुणाच्या इथं असतो सांभाळायला? संभालाला आम्ही एकदा दिलेला पण त्याला वातावरण सुटणार म्हणून परत आणला सदा भाऊ ना रे. ते आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता? या गाडीवरती ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर होता. तर आपल्या बैलाचं रुटीन कसं आहे व्यायामाचा? व्यायाम काय नाही पाहिला. डेली बोलतो पहिले आणि खानपाणी डेली रेग्युलर रेग्युलर आहे ते आपलं. काय काय म्हणजे असं काय नाही आपलं रेग्युलर आहे तेच. खुराक. आणि मग आता तुमचं मागच्या सीझनला काय किती गुलाल झालं? सीजनला आमचा गुलाल चालूच आहे. थोडासा बैल आमचा कमी झालेला आता लागलाय रुटीनला लागलंय. तर तुमचा गटाला अजूनपर्यंत किती वेळा? आता आमची दुसरी पारी इथं आपल्या मुंबईमध्ये पलाजी. मुंबईमध्ये आपला आता दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा असा चांगला गट होतोय त्याविषयी काय म्हणा? ते विषय काय म्हणणार आता चांगलं आहे आपल्या इकडं होतं.
तर आपल्या किस्मतवर तुम्हाला कधी म्हणजे असा अभिमान वाटला की ज्या दिवशी एक शर्यत अशी कोणती शर्यत त्यापासून तुम्हाला अभिमान वाटत नाही, आजच आम्हाला खूप अभिमान वाटलाय. लय लोक बोलत होती किस्मत कमी झाला आणि आज पब्लिकला पळून फायनलला राहिला त्याच्यातच आम्ही जिंकलो बस. लोक आम्हाला चिकर बोलत होते का बाबा आता किस्मत विजला तो किस्मत विजला नाही, तो आज दाखवून देणार आहे सर्वांना. आज काय आहे तो किस्मत आज सर्वांना दाखवून देणार आहे. आपल्या दोन्ही गाड्या आता सेमीला दोन्ही आहेत, फायनलला आमच्या घरच्याच गाडी आहे दोन्ही. तुम्हाला काय वाटतंय? दोन्ही गाड्या आहेत ना आमच्या. आता दोन्ही गाड्यामध्ये कुठली तरी गाडी एक नंबर करणारच आहे. आणि मग तुमचं पुढचं नियोजन कसं असेल? पुढचं नियोजन आमची काही घरचीच गाडी पडते, शिवा आणि किस्मतच पडतो. पहिऱ्यांविषयी ना बिनजोडला पायऱ्या कोण असतो? शिवा ना पायऱ्या करायला आता तुमचा बैल तुम्ही म्हणजे असं थोडा आपला बैलगाड्यामध्ये कधी आपला बैल कमी होतो जास्त होतो, तुमच्या वाईट काळात तुम्हाला कोण पायऱ्या म्हणजे असं असं आम्हाला पहिलं काय असं काय नाही, अडचण कधी? अडचण तर आली नाही. आमचाच बैल थोडासा कमी पडला होता म्हणून आम्ही खालीच केलं होतं. परवा आपला मोठा मैदान आहे 4 तारखेला तिकडे दिसेल का? तेव्हा दिसेल 100% दिसेल. तेव्हा पण मोठाच पायरा आहे पहिला. तो नियोजन झालाय का? झालेला आहे, तो कोणी गेलाय? तो भाऊनीच केलेला आहे. आणि आता 31 तारखेला एकविरा केसरी मैदान तेव्हा पण आहे आमचं. तिकडचं नियोजन झालंय का? तिकडचा पण केलेला आहे. तो नियोजन म्हणजे टॉपचं आहे. टॉपचाच आहे नियोजन. बैलगाडा क्षेत्राविषयी अनुभव काय? बैलगाड्या क्षेत्राविषयी तुमचा अनुभव काय? बैलविषयी 17 आता आमचा अनुभव काय, आता बैल आम्ही आता गेल्या वर्षीच घेतलाय. तिथून आम्ही कुठेतरी एक नावात आलेलो आहे. आम्ही पहिल्यापासून शर्ती करतोय. आमच्या बैलांनी खूप मोठं नाव केलेलं आहे. आणि आता किस्मतचं तुमचं पुढचं नियोजन आणि या सीझनला किती गुलाल झाले? कोण करेल? गुलालाच आहे बैल, कंटिन्यू गुलालाच आहे बैल. पुढचं नियोजन कोण करेल तुमचा? भाऊ. भाऊच करायचं. तर धन्यवाद दादा. पुढील वाटतं हे बरोबर आहे. हा मग ओके. नक्की ना? पकडून ठेव मारलं नाही. बबलू मंचुरियन शॉप जो आमच्या आत्याच्या घरच्या होता तुषार जो आलाय आमच्या विवेक शेट्टे पण टोचा बार का बॉल काय ना एकटा जुर्या करील तरी काय व्हिडिओ काढील. कावा पाटील आहे. नाही टोपीज व्हेरी नाईस बट धूळ कमी. आमच्या गणेश सरांचा आमचा काल आमच्या गणेश कालन सरांचा मान्या बाई हो. आजचं नियोजन कसं होता? एकदम टॉप. बोल. तसं काय आमचा मान्याव आहे आता चालू सीझनचा 500 आहे. नाद केलाय आमच्या आम्ही नाही नाद करणार. तर आता आपल्याला आपला भाव केलाय जितू भाई. तर आजचा कसं वाटलं तुला येऊन? एकदम गारगार वाटलं आणि नुसता थंडा ना डोक्यात नुसती धूळ झाली पण जाम मजा आली. ज्या आज मोठमोठ्या गाड्या हा मग एक नंबर. आपला भाऊ आहे ना जाम भारी माणूस आहे. सध्या तब्येत कमी झाली पण वल घरचा खुराक बिराक लावले होतो थोडासा एखादी शांगदाण्याची पोटबीट टाक. चावलं बाबा तू ये आपल्या इथं. आता आपण एकवीर आयगेस्त्रीला आहे नाही हा एकवीर आयगेस्त्रीला बघू ना. चल आमच्याच टेम्पो तू नको टेन्शन घेऊ. चालेल ना येन ना अरे कसं आहे सांगू का मला पण येते ना कांठाला गाडी चालवायला. तू- मग जेव्हा माझा मूड होते ना तेव्हा जातो. तुला ट्रेकिंग पण आवडते ना आमच्या भाई हे बघ तुम्हाला सांगतो आपण रील स्टार होतो ना याचा आपल्या सह्याद्रीसाठी काहीतरी फायदा झाला पाहिजे. आपण 5,000 मधल्या 50 जरी पोरं आली ना तरी आपल्या गड किल्ल्यांचं संवर्धन होतं. बरोबर आहे नाही भाऊ? माहिती पण भेटते आता आपल्या गड किल्ल्यांचं कुठं काय चालू आहे. मग त्याच्यामध्ये आपण माहिती पोहोचवायची लागली ना. मग बरोबर आहे ना भाऊ माहिती मी पण पोहोचली म्हणजे- पाहिजे. कारण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले आहेत त्यांच्या मुलं आपण राहतो पण त्यांचं आपण गड राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्टेटस ठेवण्यापेक्षा तिथे जाऊन प्रत्यक्षात अनुभवलं पाहिजे. म्हणजे माझा प्रयत्न असेल शेवटच्या श्वासापर्यंत ना आपला बैलगाडी क्षेत्र हा नाद आहे आणि प्रेम आहे. इथंच आपल्याला जास्त प्रेम भेटले हा नाद मी कधीच नाही सोडणार मरस तोपर्यंत. दादा तुझा आवडता बैल कोणता म्हणजे आता हे बघ. सगळ्या नंदी तुझं आवडते. माझं आवडतं सगळे नंदी आहेत. मी कधी भेदभाव करतच नाही. आपण नाही करायचं आपलं म्हणजे सगळे महादेवाचं स्वरूप आहे. सगळं टेन्शनच घ्या नको. बैल दाखव आपला मथुर आहे ना तो फायनल साठी चाललेला आहे.
आणि चला आता तुम्हाला दाखवतो. चला आता मित्रांनो पुरं गेल्यावर दाखवतो. आलाय शर्तीना ऊन नाही ताण नाही आधी आपल्याला असं होतं ना. नाही रे ठीक आहे. टिंग कशी आहे असं गेल्यावर असं गेल्यावर काय कालोख पडला. हाय हाऊ आर यू यू कॅन फाईन आय एम तर फायनली मित्रांनो सिकंदर आणि आपला बिंजोडचा बादशाह मथुर चाललेला आहे. फायनल साठी चालले नुसती धूल झाली. फॅन फॉलोइंग एकदम टॉप आहे. तू पण टॉप आहेस. राहुल दादा हा बोल जेवण आहे घरी. मथुर दादा दादा राहुल दादा यूट्यूब ना 50 मग बोल नको कुणाला तू. सबको